बौद्ध समाजों को सामाजिक, राजकीय व धार्मिक अधिकार तथा स्वतंत्रों पर विचार मंथन करने के उद्देश्य से पूरे महाराष्ट्र में बौद्ध समाज संवाद दौरा का आयोजन किया गया है। इसी कड़ी में आज दिनांक 25 अप्रैल 2025 को भिवंडी स्थित गोकुल नगर चैलेंज ग्राउंड के पीछे नालंदा बुद्ध विहार संगमपाड़ा कॉलोनी में वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर जिला अध्यक्ष प्रदीप शिर्के, उपाध्यक्ष आकाश गायकवाड़, भाईदास जाधव तथा बौद्ध जन पंचायत समिति, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बौद्ध समाज के कार्यकर्ताओं द्वारा भारी बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक जी सोनवणे, वंचित बहुजन युवा अघाड़ी महाराष्ट्र महासचिव राजेंद्र जी पातोड़े, भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र अध्यक्ष बोराडे गुरुजी के उपस्थिति में बौद्ध समाज संवाद दौरा सभा का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व वंचित बहुजन अघाड़ी, बौद्ध जन पंचायत समिति, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बौद्ध समाज के कार्यकर्ता व पदाधिकारी, महिला व पुरुष भारी संख्या में उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आता आंबेडकर घराण्याला जर आम्हाला काही देणं आहे, त्याचे काही ऋण फेडायचे आहे, तर सगळ्या समाजाने आंबेडकर घराण्याच्या पाठीशी राहावं। येणारा काळ जो आहे हा फार भीषण, फार भयंकर काळ आहे। आरक्षणाचं वर्गीकरण, क्रिमिनलचे लेख अट टाकलेली आहे। ते जे प्रश्न आहेत ते सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला राजेंद्र भाऊ देतील, म्हणून मनामध्ये कुठेही शंका बाळगू नका। आपण या पवित्र विहारामध्ये बसलेले आहोत। आपण वैचारिक चर्चा आपली झाली पाहिजे आणि सगळे प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे की आमच्यावर का आरोप होतात आणि ते आरोप आम्ही खोडत का नाही। आमचा कार्यकर्ता, आमच्या भारतीय बौद्ध महासभेचा सैनिक, भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी, वंचितचा पदाधिकारी, आंबेडकर चळवळीमध्ये राहणारा कार्यकर्ता हा अभ्यासू असला पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, डिबेट केला पाहिजे। चल ये दाखव काय पुरावा तुझ्याजवळ। काही ते आरोप करतात, पण एक तरी राष्ट्रीय नेत्याची पत्नी वयाच्या 60 वर्षापर्यंत कोणी सर्व्हिस केली काय? राष्ट्रीय पक्ष जे आहेत ना, जो आंबेडकर चळवळीमधले आहेत, जे स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजतात, अशाची कुणाची पत्नी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, आठवले गट, जे गट आहे 54 गट, त्यांची पत्नी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत रिटायर होईपर्यंत कोणत्या तरी कंपनीमध्ये, कोणत्या तरी शिक्षण संस्थेमध्ये सर्व्हिस केली काय? आहे का मला माहित? बाळासाहेब आंबेडकरांच्या सुपत्नी अंजलीताई आंबेडकर वयाच्या 60 वर्षापर्यंत पुणे येथे कर्वे इन्स्टिट्यूट मध्ये ते प्राध्यापिका म्हणून ड्युटी केली आणि आता रिटायर झाले। ते आता आंबेडकर चळवळीला स्वतःला वाहून दिलेला आहे। भारतीय बौद्ध महासभेचे एक संघटक आहे आणि सरांचे मी नेहमी व्हिडिओ पाहते। सुजात आंबेडकर साहेबांच्या बरोबर साहेब असतात आणि मी नेहमी त्यांचे व्हिडिओ पाहते, भाषण पाहते। तुम्ही आता विचारलं की एक प्रश्न विचारा। आता राष्ट्रीय जनसुरक्षा कायदा जो लागू करणार आहे त्याचा आपण कसा पाठपुरावा करणार आहोत, त्याला आपण फाईट कसे करणार आणि फेकून कसं देणार आहोत, याच्याविषयी
अग्रेसर करावं आपण. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा काय आहे ते तुम्ही एकदा लोकांना सांगा. आपल्या अधिकारावर गदा आणणार आहे, आपला आवाज दाबणार आहे, आपल्याला स्टेजवर बोलता येणार नाही. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे संविधान दिलंय त्या संविधानामध्ये जे जे हक्क दिलेत ते सगळे दाबले जाणार आहेत. असा खूप मोठा कायदा करणार आहेत आणि तो कायदा केवळ नाव चांगलं दिलंय राष्ट्रीय जनसुरक्षा कायदा, म्हणजे लोकांना आम्ही सुरक्षा देणार आहोत, परंतु तो आपल्या बौद्धांसाठी महाहानिकारक कायदा आहे. तर त्या कायद्याला आपण फेकून कसं द्यायचं किंवा टफ फाईट कशी करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला एकजूट करावी लागणार आहे, आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. कारण हा म्हणजे संविधानाचा गाभा आहे आणि तो गाभा जर तुमचा काढून टाकला तर तुमचं जगणं फार कठीण होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. आणि सरांनी जे जे काम करता संवाद दौरा हा जर आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये असे तुम्ही नाही पण तुमच्या कमीत कमी बाकीचे कार्यकर्ते येऊन जरी माहिती देत राहिले तरी लोकांच्या मनामध्ये भरपूर चांगल्या प्रकारे प्रकाश पडेल आणि ते संवादाशी सामील होतील, तुमच्याशी कनेक्टिव्हिटी करतील. जर आमचे संविधानिक अधिकार काढून घेतले जात असतील, आम्हाला बोलू दिलं जाणार नसेल, पुढच्या काळामध्ये आम्ही भाषण केलं की आमच्या घरी पोलीस कधीही येऊन जेलमध्ये टाकणार असतील, आमचं बँक खातं सील करणार असतील, आमच्या प्रॉपर्टी सील करणार असतील, आमच्या कुठल्याही नातेवाईकाला पोलीस थेट उचलून जेलमध्ये टाकतील आणि कुठल्याही न्यायालयामध्ये तुम्हाला जामीन मिळणार नाही, असा कायदा जेव्हा महाराष्ट्रात व्हायला लागलेला आहे त्यावेळी समाजानं त्यावरती प्रतिक्रिया यायला पाहिजे होत्या, समाजात त्यावरती काहीतरी मंथन व्हायला पाहिजे होतं, आंदोलन झाली पाहिजे होती. आणि हे सगळं होत असताना हा कायदा ज्या दिवशी लागू होईल त्या दिवशी अर्बन नक्सल म्हणून कुणालाही अटक करण्याचे अधिकार पोलिसांना मिळणार. मग तुम्हाला आंदोलन करता येईल नाही, तुम्हाला सरकारला जाब विचारता येणार नाही, तुम्हाला रस्त्यावर उतरता येणार नाही, तुमच्यावर काहीही अन्याय झाला तरी सुद्धा तुम्ही बोलू शकणार नाही. ही लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत होती का? बाबासाहेबांनी आम्हाला यासाठी अधिकार दिलेत का? मग तुमचे सगळे अधिकार काढून घेतले जात असताना आम्ही बोलणार नसून त्या कायद्याच्या संदर्भातला जो ड्राफ्ट आहे तो सरकारने प्रसिद्ध केला होता सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, त्यावरती हरकती मागवल्या होत्या की तुमचे ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ते पाठवलं, त्यावर ऑब्जेक्शनच गेली नाही. लोकांना असा गैरसमज आहे की महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा म्हणजे लोकांच्या प्रोटेक्शनसाठी आहे, तुमचे आमचे अधिकार राखून घेण्यासाठी आहे, परंतु असं अजिबात नाही. हा कायदा ज्या उद्देशाने सरकारने आणलेला आहे तो खेळ या सरकारने जेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं होतं त्यावेळी या देशात जो टाळाचा कायदा लागू केला होता तो फक्त मुस्लिमांच्या विरोधात लागू होता आणि त्यावेळी या देशातल्या 1,60,000पेक्षा अधिक मुस्लिम तरुणांना कुठल्याही गुन्ह्याशिवाय थेट जेलमध्ये टाकलं होतं. त्यांना कुठलंही न्यायालय जामीन देत नव्हतं आणि त्यांच्या संदर्भात ते दहशतवादी आहेत अशा पद्धतीचं त्यावेळेचं वातावरण होतं. तोच कायदा त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर ज्या हरकती घेण्यात आल्या ते फक्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेलेले आहेत. इतर कुठलाही राजकीय पक्ष जो बाबासाहेबांचं संविधान दाखवतात, निळे टी शर्ट घालून साड्या घालून आंदोलन करतात किंवा जे दावा करतात की संविधान वाचवण्याची जबाबदारी, लोकशाही वाचवण्याची जबाबदारी, आरक्षण वाचवण्याची जबाबदारी ज्या महाविकास आघाडीवाल्यांनी घेतलेली आहे स्वयंघोषितपणे, त्यापैकी कुणीही या संदर्भातला विरोध करणार त्यांचे हरकती ज्या आहेत त्या नोंदवलेल्या नाहीत. हा जो मूर्खपणा सुरू आहे समाजामध्ये तो थांबणं अत्यंत गरजेचं आहे की आता आमचं अस्तित्व धोक्यात आलेलं असताना आम्ही आंबेडकरांना आरोपी पद्धतीने चर्चा करणार आहोत आणि बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला आरोपी करणार आहोत झालेली आहे. आणि मग कुठेतरी वंचित आघाडीला असं वाटतं की आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्यापर्यंत पुन्हा एकदा प्रयत्न करायला हवा. साहेब, या दरम्यानमधून मला असं थोडंसं विचारायचं वाटतं की आपण जे काही उपक्रम किंवा जे कार्य हाती घेतले की आपला बौद्ध समाज आता एक फुटला पाहिजे, एकवटला पाहिजे आणि त्यांच्यासाठी लढणारे एकमेव जो आदरणीय नेते आपले आहेत त्यांच्या पाठीशी हा समाज उभा राहिला पाहिजे. याच्यासाठी सर एक
डेडलाईन काय असावी, म्हणजे आपल्या वंचित बहुजन आघाडीने हा उपक्रम हाती घेतला, त्याची डेडलाईन काय ठरवली असेल किंवा ठरवावी लागेल की साधारणतः बाबा एवढ्या वर्षात किंवा पुढच्या इलेक्शनच्या अगोदर ह्या कार्यक्रमाला यश प्राप्त होईल आणि ते यश किती पर्सेंटेज असू शकतं. नॅचरली एक बौद्ध समाज म्हणून आम्ही सर्वजण बहुजन वंचित आघाडी बरोबर आहोतच, पण एक साधा मला वाटलेला प्रश्न आहे की एक ड्युरेशन काय असावं साहेब आणि कितीपर्यंत आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. समूहामध्ये त्यांच्या नंतरचा किंवा त्यांच्या बरोबरीने तुम्ही नेतृत्व करू शकत असेल तर त्याला पुढे आला आणि तुमच्या बरोबर यायला त्याला डेडलाईन नाही. तुमचं आरक्षण काढून घेतलं, बोलण्याचा अधिकार काढला, शिकण्याचा अधिकार काढला, आर्थिक तुमचे जे 7,000 कोटी होते ते पळवलेले आहेत. सगळ्या बाजूने कोणी झाल्यावर सुद्धा समूह एकत्र येत नसेल म्हणून त्यांच्याशी डायलॉग करतोय. तो काही वंचितला पदाधिकारी जोडण्यासाठी नाही, वंचितचं डायलॉग असतं वंचित बहुजन आघाडी थेट सगळ्या लीडरवर बसून आम्ही चर्चा केली असते. त्यामुळे हा समूहाशी जो चर्चा करतोय तो समाज म्हणून करतो. तुमच्याकडे वेगळं ऑप्शन असेल तर ते तुम्ही सांगा आणि म्हणून माहिती तुम्हाला दिला जातो की ही एकतर्फी चर्चा होऊ नये. आम्ही भाषण केलं निघून गेलो, तुमचं ऐकलेलं असं होऊ नये म्हणून आम्ही संवाद करतो. त्यामुळे जे आहे ती डेडलाईन जवळपास निघून गेलेली आहे, तिच्या पुढे आम्ही सर संविधानाप्रमाणे देशाचा कारभार चाललाय का? अजिबात नाही. हे तर आपण जर चौथ्या वर्गात तुम्ही जर त्याचं कारण काल परवाच्या बोलू तुम्ही बोला नंतर नाही काल परवाची घटना घडली, त्या घटनेवरती ज्याच्या वडिलांना गोळ्या लागल्या त्या लहान मुलाचा व्हिडिओ जर आपण पाहिला तर तो सरळ सांगतोय की इथलं सरकारच नाहीये, यांना जाणीवच नाहीये. तर तो लहान असल्यामुळे त्याला कदाचित ते मांडता आलं नाही, पण या सरकारला जाणीव आहे, त्यांना माहित आहे ते काय करतायत, त्यांना नावासाठी संविधान ठेवायचं आहे. म्हणून तो मोदी जाताना जे संसदेला लोटांगण घालत जातो किंवा संविधानापुढे जाऊन नतमस्तक होतो, त्यांना हे नावासाठी पुस्तक म्हणूनच ठेवायचं. ते सगळं संपवण्याशिवाय या देशात मनोवादी व्यवस्था येत नाही, त्यासाठी हे सगळं त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळे ते नाही आहे, अजिबात नाही. देशात संविधानिक व्यवस्था नाही. माझा प्रश्न असा आहे की सध्या बौद्ध समाजाला युवा कार्यकर्त्याची गरज आहे चळवळीसाठी, आणि जो बौद्ध समाजाचा जो युवा आहे तो कुठल्या तरी लोभापायी इतर पक्षामध्ये भरकटला जातोय आणि गेलेला आहे. त्यासाठी आपल्याकडे काय प्रयोजन आहे? प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रभर. त्यामधला सुजात आंबेडकरांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पातळीवर काम करणाऱ्या तरुणांचं आणि जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यांचं समूहामध्ये चांगलं नाव आहे, अशा तरुणांच्या 4 बैठका महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या रिजनमध्ये झालेल्या आहेत. पुढच्या काळात युवा आघाडीची बांधणी करताना आपण या सगळ्या लोकांना घेऊन पुढे जाणार आहोत की ज्यांच्यामध्ये स्किल आहे, जे समूहाला चांगलं मार्गदर्शन करू शकतात आणि ज्यांचं कॅरेक्टर जे आहे ते विकलं न जाणारं कॅरेक्टर आहे, त्याच लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं. तर माझा म्हणजे प्रश्न नाही आहे, पण मी आज बघतोय कितीतरी म्हणजे 2-4 वर्ष झाली मी वंचितच्या सोबतच काम करतोय. पण सध्या भिवंडीमध्ये मी फक्त भिवंडी पुरताच बोलतोय, बाकी महाराष्ट्र पुरतं का तरी महाराष्ट्र प्रतिनिधी आहे, तुमच्यापर्यंत ही खबर जायला पाहिजे. सध्या भिवंडी शहर आणि ग्रामीणमध्ये मला 2च माणसं दिसतात, आकाश गायकवाड आणि प्रदीप शिर्के. हे तळमळीने आणि पुंडांचे आमचे जुने कार्यकर्ते भाईदास जाधव हे खरोखरच काम करतात. पण त्यांना म्हणजे वंचितच्या अगोदर जी भारीप होती, वंचितच्या अगोदर ते त्यांना सहकार्य करत आहेत किंवा नाही हे मला तर माहिती नाही. पण सध्या ते धावपळ करतात आणि भिवंडीमध्ये त्यांची चांगली फळी निर्माण होऊ शकते. तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता हा प्रश्न नाहीये, पण त्यांना नाही महाराष्ट्र होईल. कुणाच्याही शिफारशीशिवाय ज्यांच्यामध्ये गट्स आहेत, जे समूहाला चांगलं मार्गदर्शन करतात आणि जे पक्षाला दिलेली जी ध्येय धोरण आहेत ती खाली घेऊन जाऊ शकतात, त्यांच्यावर पुढच्या काळात नव्याने जबाबदाऱ्या येणार. त्याची सुरुवात मुंबई प्रदेश कमिटी जी आहे ती बरखास्त करणे, मग महाराष्ट्र कमिटी बरखास्त करणे, मग जिल्ह्याच्या कमिट्या तयार करणे, तालुका, शहर आणि ग्राम शाखा, वार्ड शाखा ह्यामध्ये सक्षम लोकांना संधी दिली जाईल. आणि त्याच्यासाठी आमचं तपासणी यंत्र जे आहे ते भारतीय बौद्ध महासभा असणार आहे. त्यांच्याकडून चांगल्या
भूतकाळून लोकांची नावं येणं अपेक्षित आहे आणि त्यांना राजकीय स्वार्थ नाही, ते धम्माचं काम करतात. त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करू की पुढच्या काळातली पदाधिकाऱ्यांची नावं त्यांच्याकडून किंवा पंचायतकडून आली पाहिजे, ती घेऊन आम्ही पुढच्या काळातली मागणी करू. तालुक्यामध्ये तुमचा हा जो प्रोग्राम होता त्यांनी दिवस रात्र केला आणि त्याचा प्रचार केला. त्यांचा खरोखर म्हणजे भिवंडी तुमच्या वतीने नाहीये, त्यांनी बौद्ध समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोष्ट, त्यांचं अभिनंदन सगळ्यांनी करावं पुढच्या काळात अशी आमची अपेक्षा. एवढंच बोलतो असं वाटतं, कारण इथं बरेच जण बसलेले आहेत. चर्चगेटच्या शासकीय महाविद्यालयामध्ये बाळासाहेब 2011 मध्ये आले होते. त्यांचं व्याख्यान होतं विद्यार्थ्यांच्या समोर. मेधा पाटकर आणि बाळासाहेबांचं भाषण होतं. तर बाळासाहेबांनी त्यावेळेस 2011ला सांगितलं होतं की 2019 मध्ये देश हा एकाच रंगामध्ये रंगवला जाईल, अर्थात भाजपा. आणि दुसरा प्रश्न त्यांनी म्हटलं की छोटे छोटे पक्ष हे नष्ट होतील. म्हणजे बाळासाहेबांनी 2011ला ते भाकीत सांगितलं होतं, ते आज खरं ठरलंय. त्याबद्दल बाळासाहेबांच्या बुद्धिमत्तेला खरोखर सांगू पाहिजे. दुसरी गोष्ट साहेब, माझा एक प्रश्न आहे की आंबेडकरिझम आणि बुद्धिझम हा एकच भाग आहे. बुद्धिझम हा 2500 वर्षापूर्वी बुद्धांचा आहे, आंबेडकरिझम आज तोच भाग आहे. माझा प्रश्न आहे की या देशातील 3.5% लोकांनी बुद्धिझम संपवला, तर ते आंबेडकरिझम संपू शकतात का? नक्कीच संपू शकतात, कारण तुम्ही जर बुद्धाच्या तत्वज्ञानाचा किंवा बुद्धाच्या काळाचा राजश्रयामुळे वाढला आणि जगभरात गेला होता. आता नव्याने जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिले होते ते काढून घेण्याची प्रक्रिया सुरू असेल तर आम्हाला संपवण्यासाठी इथे सुप्रीम कोर्ट आहे, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्यांचं सरकार आहे, त्यांचं बहुमत आहे आणि राज्याच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांचं बहुमत आहे आणि देशात लोकशाही आहे. तुमच्या विरोधात केलेल्या कायद्याला तुम्हाला चॅलेंज करता येत नसेल किंवा चॅलेंज केलेलं न्यायालय ऐकत नसेल तर आम्हाला संपवण्यासाठी फार परिश्रम घेण्याची गरज नाही. आज भिवंडी येथे बौद्ध संवाद दौरा, या संवाद दौऱ्याकरिता माझ्यासोबत आलेले राजेंद्रजी पातोडे, या कार्यक्रमाचे आयोजक आकाशजी गायकवाड, शिर्के भाऊ व त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप मेहनत घेऊन बौद्ध समाजाला संघटित करून बौद्ध समाजाचे राजकीय प्रश्न, सामाजिक प्रश्न आणि धार्मिक प्रश्न याची उकल करून संवाद साधता आला आणि प्रत्येकाचं प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं. आणि आमची मातृसंस्था जी आहे ते भारतीय बौद्ध महासभा आहे आणि बौद्ध समाजाचा राजकीय पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आहे हे लोकांनी मान्य केलं. आणि हा दौरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 358 तालुक्यामध्ये हा सुरू राहणार आहे. विदर्भाचा पहिला टप्पा झाला, नंतर दुसरा टप्पा मुंबईचा पार पडला, आता इथून रायगड. समाज संघटित होऊन संघर्ष करून हे संविधान वाचवायचं आहे, हे आरक्षण वाचवायचं आहे आणि लोकशाही वाचवायची आहे. आपल्या माध्यमातून आम्हाला एकच आव्हान करायचं आहे की इथली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, आरक्षण टिकलं पाहिजे आणि ही घटना वाचली पाहिजे. कारण की जे मनुवादी लोकांनी या तिन्ही गोष्ट नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून या देशाचं सगळ्यात जे
ग्रंथ आहे, प्रथम ग्रंथ जो आहे सगळ्यात उच्चस्थानी तो संविधान आहे. संविधान वाचलं तर प्रत्येकाला मूलभूत सुविधा आणि त्यांचं हक्क अभित राहतील. आज भिवंडी शहरामध्ये बौद्ध संवाद मेळाव्याचं आयोजन केला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून इथला बौद्ध समाज कसा एकवटेल हा प्रयत्न करण्यात आला. हा मेळावा राज्यभर करण्यात आलेला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करून सत्ता कशी काबीज करता येईल आणि सत्तेच्या माध्यमातून संविधान कसा वाचवता येईल हा प्रयत्न करण्यात येणार आहे. जे संविधान विरोधी आहेत त्या सर्वांना नाकारून आम्ही संविधानाचं राज्य पुन्हा एकदा अनुभवतोय. मग संविधान वाचवणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करतोय की इथल्या समाजाला, अल्पसंख्याक समाजाला, SC ST OBC मधल्या इथल्या बहुजनांना विनंती करतोय की संविधान वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सोबत या लढ्यामध्ये तुमचं स्वागत असणार आहे. बौद्ध समाज संवाद दौरा आज येथे भिवंडी शहरामध्ये करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित अशोक सोनवणे साहेब, भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष इथे उपस्थित झाले, त्यांचे आम्ही आभार मानतो. तसेच राजेंद्र पातोडे सर, वंचित बहुजन आघाडी युवा महासचिव हे इथे उपस्थित राहिले, त्यांचेही आम्ही आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम आम्ही केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण बौद्ध समाजाला आम्ही साहेबांद्वारे एक चालना आम्ही देत आहोत की सर्वांनी एकत्र येऊन आपली आंबेडकर चळवळ पुढे नेऊन आपलं संविधान वाचवायचं आहे आपल्याला. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मी एवढीच विनंती करतो की शिवाय फक्त वंचित बहुजन आघाडी नसून भारतीय बौद्ध महासभा यांनाही मी आवाहन करतो की आणि बहुजन पंचायत समिती यांनाही मी आवाहन करतो की सर्वांनी आता सध्या एकत्र येण्याची गरज आहे. सध्याची ही परिस्थिती मनुवाद्यांनी जी रचलेली आहे ती आपल्याला उधळून लावण्याचं काम करायचं आहे. आजची परिस्थिती अशी की भारतामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या देशातला RSS प्रणित BJP सरकार हा संविधानाला खतम करण्यासाठी 2014 पासून बोंबलतोय आणि त्यांच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. पण या देशातला संविधानाचा फायदा घेऊन शिक्षण घेतला, त्या शिक्षणावरती आरक्षण घेऊन नोकरी मिळाली, तो अगदी चैनीचं जीवन जगतोय. आणि इथं संविधान पूर्णपणे नष्ट व्हायला आलेलं आहे. इथंशी सर्व संविधानाचं आरक्षण घेणाऱ्या लोकांचा अधिकार संपत चाललेले आहेत. तरी तो आरक्षणाचा फायदा घेणारा माणूस या देशातल्या काँग्रेसवरती, BJPवरती, सेनेवरती, मनसेवरती, म्हणजे हे जे पक्ष आहेत यांच्यावरती अवलंबून हे काहीतरी करतील. परंतु हे सर्व पक्ष हिंदू धार्जिन विचारसरणीचे असल्यामुळं हे बौद्धांच्या बाजूने किंवा मुस्लिमांच्या बाजूने हे कुठल्याही प्रकारचा काम करत नाही. उलट हे खतम कसं होतील याची व्यूहरचना ते करत आहेत. आणि म्हणून ही व्यूहरचना स्टॉप करण्यासाठी या देशामध्ये एकमेव नेता काम करतोय. त्या संघटना आहेत. तो एकमेव नेता म्हणजे बाबासाहेबांचा नातू मान्य प्रकाशजी आंबेडकर, दुसरा नातू भीमराव साहेब आंबेडकर, तिसरा नातू आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या मार्फत चालणाऱ्या संघटना. मग प्रकाश आंबेडकरांची चालणारी वंचित बहुजन आघाडी, भीमराव साहेबांची संघटना ती भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल आणि आनंदराज आंबेडकरांची बुद्धजन पंचायत समिती व रिपब्लिकन सेना या संघटना या संविधानाला वाचवण्यासाठी अहोरात्र लढत आहेत. तेव्हा माझं आव्हान या कार्यक्रमाच्या मार्फत का जे आरक्षणाचा फायदा घेत आहेत त्या सर्वांनी त्यांचं आरक्षण वाचवासाठी, त्यांच्या मुलाबालांचं भवितव्य सुंदर करण्यासाठी, त्यांनी उदय आंबेडकरी घराणं संविधान वाचवण्यासाठी जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेचे बरोबर आपण ठाम राहून आणि या संविधान वाचवासाठी जो लढा चालणार आहे त्या लढ्याला आपण सहकार्य करावं असं मी आवाहन करून सर्वांना सविनय जय भीम करतो.